बॅकलॉग करायला गेलो तर टेस्ट सिरीज राहते, टेस्ट सिरीजवर फोकस केला तर बॅकलॉग कधी कंप्लीट होईल? नुसता विचार चालू असतो मनात, ना धड बॅकलॉग ना धड टेस्ट सिरीज, काहीच होत नाही. एक वर एक टेस्ट पडत चालली आहे सर, स्कोर तर येत नाहीये, मागचा सिलेबस पण रिवाइज होत नाही, तिकडे पॅरलल क्लास चालू आहे, कोणी रिव्हिजन चालू केलं असेल क्लासमध्ये, काय करू काही कळत नाहीये, कुठला व्हिडिओ बघू, कुठलं बुक वाचू, खूप सारे प्रश्न मनात असणार आहे. सगळ्यात पहिले कुठल्या पण संकटाला सामोरे जाताना मन शांत पाहिजे. जो प्रॉब्लेम तुला आहे ना तो सगळ्यांना आहे, तुला एकट्यालाच नाही बेटा. नीटला आता 25 लाख विद्यार्थी जे परीक्षा देणार आहे 2026ला, सगळ्यांना सध्या वेळ कमी आहे. त्यांना पण हाच प्रश्न आहे की मागचा सिलेबस कसा कव्हर करायचा, टेस्टमध्ये मार्क्स कसे वाढवायचे. तर सगळ्यात पहिले तू हे समजून घे की बॅकलॉग आणि टेस्ट सिरीज दोन्हीही इक्वली इम्पॉर्टंट आहे. मी असं नाही म्हणणार की टेस्ट सिरीजला जास्त महत्व आहे, नाही. बॅकलॉग जर आपण कंप्लीट केला नाही तर आपल्याला फुल टेस्टला मार्क्स येणार नाही, आणि जर टेस्ट सिरीज जर निग्लेक्ट केली ना तर तुझी तयारी कधीच पूर्ण होणार नाही. कारण टेस्ट सिरीज अशी गोष्ट आहे बेटा की शेवटपर्यंत तू करत राहिला ना तरी तुला वाटेल माझा सिलेबस कंप्लीट नाही झालं. मग 2,500-3 हजार वर्षापूर्वी भगवान बुद्ध होऊन गेले आणि त्यांनी सांगितला मध्यम मार्ग. तो मध्यम मार्ग लावायचा आपण प्रयत्न करू. दोघांना सोबत घेऊन चालायचं. दोघांना सोबत घेऊन चालताना तुला एक गोष्ट लक्षात ठेव की नेहमी चढाओढ होणार आहे. बॅकलॉग कधी जास्त कंप्लीट होईल, टेस्ट सिरीजला मार्क्स कमी येतील. कधी टेस्ट सिरीजला मार्क्स जास्त येतील, बॅकलॉग थोडा कमी कंप्लीट होईल. मग यासाठी तुला मनाला समजावं लागेल की बाबा असं होणारच आहे. परफेक्शन नाही सर, माझा बॅकलॉग पण कंप्लीट झाला पाहिजे, माझी टेस्ट सिरीज मध्ये पण मार्क्स आले पाहिजे, असं होणार नाही. हळूहळू आपल्याला चालावं लागेल. जेव्हा युद्धामध्ये सेना मोठी असते ना बेटा, त्यावेळेस आपल्याला 2 पावलं मागे टेकावे लागतात. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी 1665 मध्ये पुरंदरचा तह केला होता मिर्झा राजे जयसिंग सोबत. 23 किल्ले महाराजांना द्यावे लागले होते. ती गोष्ट वेगळी की नंतर महाराजांनी सगळे किल्ले सोबत घेतले स्वतःच्या कर्तृत्वाने. मात्र वेळ काळ ओळखून जो खेळी करतो ना बेटा, तोच खरा विजयी ठरतो नंतर. तर शांत डोक्याने आपण स्ट्रॅटेजी बघू, काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. ठीक आहे. सगळ्यात पहिले गोल्डन रूल्स. गोल्डन रूल्स. पहिला रूल, मला असं वाटतं तू कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे. सर कॉम्प्रोमाइज हे तर मी आयुष्यात कधीच केलं नाही सर, पण आता कर. काय कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे की तुझे टेस्टला मार्क्स कदाचित कमी येतील, कदाचित काय हमखास कमी येतील. लगेच वाढत नाही टेस्टला मार्क्स. आता सुरू होते टेस्ट, हळूहळू जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत हळूहळू चांगले मार्क्स वाढतात. एप्रिलमध्ये वगैरे बऱ्यापैकी चांगला स्कोर येतो. बॅकलॉग कम्प्लिशनसाठी वेळ नसेल. जे चॅप्टर तुझे राहिलेत, सपोज तुझे 6-7 चॅप्टर बाकी आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोमध्ये, सगळेच्या सगळे लगेच पूर्ण होणार नाही, हा पण कॉम्प्रोमाइज. अभ्यासामध्ये मन लागणार नाही, टेन्शन येणार, हा पण कॉम्प्रोमाइज. सर मग कॉम्प्रोमाइज करून काय मिळवलं? कॉम्प्रोमाइज करून मन शांत राहतं बेटा. सरेंडर करायचं, शरणागती. सरेंडर कशाने? त्या वेळेला सरेंडर करतोय आपण की बाबा शत्रू तू खूप मोठा आहे सध्या, मी सरेंडर करतोय, पण आतून आपलं प्रिपरेशन चालू राहिलं पाहिजे. आतून तुला काय करायचंय, कॉम्प्रोमाइज जरी केला तरी तुला एक गोष्ट करायची. काय सर? कन्सिस्टन्सी करायची. कन्सिस्टन्सी. कसली कन्सिस्टन्सी? की काहीही झालं तरी जो पेपर असेल, जो सिलेबस असेल, अभ्यास होऊ दे अथवा न होऊ दे, मार्क्स पडू दे अथवा न पडू दे, डोकं दुखू दे, ताप येऊ दे, काहीही होऊ दे, पेपर रेग्युलरली देत चला. पेपर कन्सिस्टन्सी मला सगळ्यात पहिले तुमच्यामध्ये पाहिजे की पेपर द्यायचा आणि त्याचं ॲनालिसिस पण करायचं. सर अभ्यास झाला नाही तर पेपर देऊन काय करू? असं होऊ शकतं की नीटच्या शेवटच्या वेळेपर्यंत पण तुझा अभ्यास होणार नाही. होणारच आहे ते, असं होतच असतं, प्रत्येकासोबत होतं. मग अनप्रेडिक्टेबिलिटीला, अनियमितता म्हणजे अचानकपणे आपल्यावर अटॅक झाला तर आपण कसं अप्रोच करावं? अरे गाढवा, तुझी रिव्हिजन नाही झाली आहे ना, पण काही तर तुला येत असेल ना. आता वर्क ऑफ एनर्जी पॉवर आहे सपोज, किंवा न्यूटन लॉज ऑफ मोशन आहे, फ्रिक्शन आहे, कोलिजन आहे, सेंटर ऑफ मास आहे, रोटेशन आहे, काही असू दे. असं तर नाही होणार ना तू रोटेशनचं कधी नाव नाही ऐकलं? अरे तुला काही तर माहिती असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती असेल, टॉर्क माहिती असेल, वेगवेगळ्या थेरम्स माहिती असतील. जेवढं माहिती असेल त्या बेसिसवर पेपर अटेम्प्ट करून बघ.
तुला कळेल की कसं अटेम्प्ट करतात, काय चुका कमी करायला पाहिजे, काय चुका जास्त करायला पाहिजे. पेपर देताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पेपर फक्त यासाठी देत नाही आपण की मार्क्स पडावे. पेपर यासाठी देतो की पेपरमधून शिकायला मिळतं. टाइम मॅनेजमेंट माझा होतोय का, स्ट्रेस मॅनेजमेंट होतंय का, मला जेव्हा ज्या प्रश्नाला जेवढा वेळ द्यायला पाहिजे तेवढं देतोय का, की कमी देतोय की जास्त देतोय, सिली मिस्टेक किती होत आहेत. एक्झामिनर जर तिकडे बडबड करत असतील हॉलमध्ये तर मी कसं रिॲक्ट करतोय, या सगळ्या गोष्टींना फॉलो करत चला डायरीमध्ये. आलं लक्षात? कारण हा तुमचा अनुभव आहे. हे छोटे छोटे युद्ध तुम्ही जे करताय ना, प्रिपरेशन असो की नसो, हेच आपल्याला महायुद्ध जे नीटचं आहे 2026चं, त्याच्यात आपल्याला काम येणार आहे. कळालं? पहिलं काय सांगितलं मी? शरणागती. शरणागती, वेळेला हात जोडून नमस्कार. दुसरं काय सर? कन्सिस्टन्सी. पेपर तर द्यायचा बेटा, आणि मला रिव्हिजन मध्ये सुद्धा कन्सिस्टन्सी पाहिजे. काही असू दे, थोडं थोडं, काही नाही तर बाबा तू कधी एक फिजिक्स उचलला, फिजिक्समध्ये एखादा चॅप्टर बघितला, फ्रिक्शन बघितला, फ्रिक्शन मधला फ्रिक्शन ऑन इन्क्लाइनच बघितली, त्याचे प्रॉब्लेम्स केले, त्याचे फॉर्म्युले थोडेसे बघितले, काय काय नाही. किंवा ग्रॅव्हिटेशन आहे, ग्रॅव्हिटेशनचा थोडासा पार्ट केला. जे तुला वाटतं, जे तुझं वीक आहे ना, ते करत राहा, रोज करत राहा, थोडं थोडं करत राहा. अरे म्हणतो अर्धा तास करत राहा, 1 तास करत राहा, पण सोडू नको. म्हणजे आपण टच मध्ये राहतो. तिसरी गोष्ट जी आहे ना बेटा, सगळ्यात महत्वाची जी मला वाटते ना, की कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि गोष्टी करायला जास्त आहे, तर टार्गेटेड अभ्यास केला पाहिजे. टार्गेटेड स्टडी. टार्गेटेड स्टडीमध्ये तुझ्याकडे लिस्ट ऑफ टॉपिक पाहिजे बरं का. जर एखादं कोणी राज्य शासन चालवत आहे ना, शासन चालवतायत जे, त्यांच्याकडे जेव्हा कमतरता असेल पैशाची, तर सगळ्यात जास्त पैसे ते कुठे अलोकेट करतील? सगळ्यात जास्त करतील हेल्थवर, है ना. हेल्थ, लोकांची तब्येत नीट राहायला पाहिजे, जी रोग आहे, रोग पसरतायत, त्यांची ट्रीटमेंट आहे, तिथे बजेट अलोकेट करतील. कारण जर हेल्थ ठीक नसेल तर बाकी काहीच होणार नाही. याचा अर्थ तुला तुझी प्रायोरिटी ठरवावं लागेल, की मी हा चॅप्टर करतो, मी ह्या टाईपचे न्यूमेरिकल करतो, मी माझी बुक इकडची कंप्लीट करतो, माझ्या मैत्रिणीने नवीन पुस्तक घेतलं, हे असं चालणार नाही. टार्गेटेड मध्ये काय काय बघा. महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाचं मला वाटतं, लिमिटेड सोर्सेस. लिमिटेड सोर्सेस. सर ते पुस्तक चांगले, आमच्या सरांच्या नोट्स अशा नाही, त्या दुसऱ्या सरांनी भारी घेतलाय टॉपिक, असं करत बसशील बेटा तर असा डेंजर आपटशील तोंडावर ना, तर तुला तुझं कळणार नाही. लिमिटेड सोर्सेस घे. जर तुझ्या नोट्समध्ये काही कमी असेल तर ते टेस्ट सिरीज मधून कव्हर होईल. टेस्ट सिरीज करताना एक वेगळी वही मेंटेन करा, त्याच्यामध्ये टेस्ट सिरीजचे शॉर्ट नोट्स काढायचे. टेस्ट सिरीजचा पेपर कधीच हरवायचा नाही. महत्वाच्या गोष्टी हे सगळ्या डोक्यात घ्या किंवा लिहून चला. टेस्ट सिरीजचा पेपर आहे ना, हा फोटोग्राफिक मेमरी म्हणून काम करतो. जेव्हा तुम्ही नीटला जाल, नीटचे 3-4 दिवस राहिले नीटच्या परीक्षेला, तेव्हा तुमच्याकडे 40-50 पेपर राहतील. ते पेपर बघितले ना तर आपल्याला लगेच कन्सेप्ट डोक्यात जातात. अच्छा हा इथे हे चुकवलं होतं, इथे ते चुकवलं होतं, अच्छा याचा असा कन्सेप्ट आहे. चुकून जे शिकण्यात मजा आहे ना बेटा, ती डायरेक्ट शिकण्यात नाही. काय बोलले सर? परत एकदा बोला. चुकून जे शिकण्यात मजा आहे ती डायरेक्ट शिकण्यात नाही. जो एकदा तुला जर सांगितलं, हे बघ मी जर सांगितलं ही आग आहे, ती आग आहे, त्याला हात लावू नको, चटका बसेल, तू ऐकशील का? नाही. जेव्हा तू आगेला स्पर्श करशील, जेव्हा हाताला चटका लागेल ना, तेव्हा डोक्यात घुसते. कळालं का टेस्टचं महत्व? हो सर. लिमिटेड सोर्सेस, नवीन काही वाचणे नाही याच्यामध्ये. PYQ करायचे म्हणजे करायचे. तुम्ही ही टेस्ट सिरीज करा का ती टेस्ट सिरीज करा का, ह्याच्यातून प्रश्न येतील का त्याच्यातून प्रश्न येतील, कमीत कमी PYQ कर. सर मागच्या वेळेस नीटचा पेपर तर असा आला होता का कुठूनच प्रश्न आले नव्हते? मागच्या वेळेस सुद्धा PYQ मधून आले होते. फक्त टफ प्रश्नांचं मार्केटिंग झालं. जेव्हा पण मोठी मोठी लाट येते ना, तेव्हा फक्त मोठ्या लाटेचा तोच पार्ट बघता जिथे हायलाइट येते. न्यूज कट ऑफ कमी गेलेला आहे. ॲव्हरेज आणि सोपे प्रश्न ज्यांनी केले ते हमखास डॉक्टर झालेले, अगदी एम्स असेल, चांगले गव्हर्नमेंट कॉलेज असेल, तिथे पण गेलेत. आलं लक्षात? ओके सर. त्याच्यानंतर बेटा टार्गेटेड स्टडीमध्ये तुला प्लॅन पाहिजे. प्लॅन कसला प्लॅन? मला टॉपिक्स, सब टॉपिक्स, काय टॉपिक्सची लिस्ट बनवा, जे जे अपूर्ण आहे सब टॉपिक्स बघा, त्यामध्येच सोर्स पण मेन्शन करा. सोर्स म्हणजे तो सब टॉपिक तुम्ही कुठून कव्हर करणार आहात. युट्यूबवर एखादा व्हिडिओ बघणार की नोट्स बघणार का काय करणार? जे आहे तो सोर्स फिक्स करा आणि तिथून करायचं. अगदी PhD करायला जाऊ नको बेटा, खरंच सध्या वेळ नाही तुझ्याकडे. एकदम वरवर टॉपिक करायचा, त्याचे प्रश्न बघायचे PYQ, जर ते सुटत असतील त्या टॉपिकला सोडून दे. कारण जर तू आता त्याला वेळ द्यायला गेला ना तर तुझा लार्ज पिक्चर जो आहे ना तो मिस होऊन जाईल.
आपल्याला फुल लेंथ द्यायची आहे शेवटी, तर फुल लेंथला खूप जास्त डेप्थ लागत नाही है ना. काही गोष्टी बघा 60 ते 70 60% सिलेबस मला चांगला डेप्थमध्ये येतो, 30% ॲव्हरेज येतो, ठीक आहे, आणि 10% फॉर्म्युला बेस्ड येतो, तरी सुद्धा चांगलं काम होऊन जाईल तुझं. आलं लक्षात. नाहीतर एखाद्या छोट्याशा टॉपिकला तू खूप वेळेला द्यायला जाशील आणि मग गडबडून जाईल. तर हे 3 मुद्दे लक्षात आले. कॉम्प्रोमाइज करायचा, कन्सिस्टन्सी ठेवायची आणि टार्गेटेड स्टडी करायचा. पुढे अजून महत्वाचं असं जसं बघा आता हे 2 टेस्ट आहे, एका कोचिंगच्या 2 टेस्ट आहेत. तर या टेस्टमध्ये सपोज 4 दिवसाचा गॅप आहे माझ्याकडे, तर कसं प्लॅनिंग करायचं. 4 डेज गॅप आहे, अशी टेस्ट सिरीजचा सिलेबस आहे. जसं मी तुला फिजिक्सचं सांगतो है ना, तसं तू बॉटनी, झूलॉजी, केमिस्ट्री वगैरे त्याप्रमाणे बघून घे. आता फिजिक्समध्ये सपोज माझ्याकडे ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, सॉलिड आणि ग्रॅव्हिटेशन, हे 3 चॅप्टर येतात. पुढे माझ्याकडे पुढच्या टेस्टला आहे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, थर्मोडायनॅमिक्स आणि कायनेटिक थिअरी. माझ्याकडे वेळ कमी आहे, बरोबर आहे. मग मी काय करणार माहिती का, मी ग्रॅव्हिटेशनल, मेकॅनिकल, सॉलिड आणि हे याची माझ्याकडे आधी मायक्रो टॉपिकची लिस्ट पाहिजे, की ग्रॅव्हिटेशनमध्ये नक्की काय काय येतं. केपलर लॉ येतात, पोटेन्शियल एनर्जी येते, ग्रॅव्हिटेशनल फील्ड येते, इक्विलिब्रियमचे प्रश्न येतात, ग्रॅव्हिटेशनल फील्ड व्हॅरिएशन विथ हाईट अँड डेप्थ येतं, 1000 गोष्टी येतात त्याच्यात. तर बघायचे PYQ कशा कशावर विचारले, ती मायक्रो लिस्टिंग झाली. मायक्रो लिस्टिंग झाल्यानंतर हे बघ की तुझं काय वीक आहे, तुझं काय स्ट्रॉंग आहे. सपोज तुला कळालं की नाही का सर, मला आहे ना थोडेसे ते वर्क एनर्जी पॉवरचं म्हणजे जे काही मेकॅनिकल कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जीचे जे क्वेश्चन आहे ग्रॅव्हिटेशनचे ते येत नाही सपोज, तर तुला माहिती ना ते येत नाहीये, तर बाकी जेवढा ग्रॅव्हिटेशनचा पार्ट आहे ना तिथे फक्त तू फॉर्म्युले बघशील आणि थोडेफार प्रश्न सोडवशील, आणि जे तुला येत नाही ना त्याला थोडंसं डिटेलमध्ये जाऊन त्याचं रिव्हिजन करून त्याला प्रश्न सोडवायचे. आलं लक्षात. मायक्रो लिस्टिंग, मायक्रो टार्गेटिंग, त्यानुसार अप्रोच करायचा. तसंच मी मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ सॉलिड आणि फ्लुइडला करू शकतो. आता फ्लुइडचा एखादी कन्सेप्ट असेल की रोटेशनल फ्लुइड आहे सर, त्याच्यामधले चांगले प्रश्न आहे, त्याच्यात तुझं डोकं घुसवत बसला ना बेटा तर तुझं कधीच सिलेबस कंप्लीट होणार नाही. जे एकदम वरती वरती मिळतं ना, इझी टू मॉडरेट, त्याला टार्गेट करा. सर मग आमचा स्कोर कसा येईल, स्कोर तू बघून घे, मी गॅरंटेड सांगतो स्कोर यांनी कमी येत नाही तुझा का तू टफ प्रश्न चुकवतो, यांनी कमी येतो की तू इझी टू मॉडरेट प्रश्न चुकवतो. कमेंटमध्ये सांग असं होतं की नाही. मी गॅरंटेड सांगतो, गॅरंटेड. तू जर डॉक्टर नाही होणार किंवा होणार ना, एकच गोष्ट डिपेंड करेल बेटा, ते मॉडरेट प्रश्न आणि इझी प्रश्न तू किती बरोबर करतो. टफ प्रश्न सोडून द्यायचे का असं मी म्हणत नाहीये. आधी 2 गोष्टी करायच्या मग तिसरी गोष्ट करायची. आलं की नाही. आधी तू MBBS सिक्युअर कर, तुझं गव्हर्नमेंट MBBS सिक्युअर कर, मग एम्सला टार्गेट कर. हा ओके सर. तर हे कळालं मायक्रो लिस्टिंग आणि हे करायचं. तसंच केमिस्ट्रीला कर, तसंच बॉटनीला कर, तसंच झूलॉजीला कर. एवढं करून पण तुझा सिलेबस नाही कंप्लीट होणार, मी लिहून देतो. एवढं करून पण 10%, 20%, 30% राहील. शरणागती, शांतता. नाही झाला आता कंप्लीट, पुन्हा करीन. पुन्हा जेव्हा थोडासा क्लासचा लोड कमी होईल, काही इझी पार्ट येईल सिलेबसमध्ये, तेव्हा हे मागचा पार्ट कंप्लीट करेल. असा जर तू अप्रोच ठेवला ना की जेव्हा तुझी वेळ आहे, जेव्हा फुल टॉस आहे सर तेव्हा 6, जेव्हा बाउन्सर आहे तेव्हा डक करायचा, कधी सिंगल कधी डबल है ना, कोहली कसं करतो त्या पद्धतीने. कळालं तुला काय करायचं. शांत डोकं ठेव, व्यवस्थित कर, ठीक आहे, आणि नीट 2026ला फोडून टाक बेटा. ऑल द बेस्ट.